नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल बघितला असेल की निश्चितच फ्लावर पिकाला लागवड केल्यानंतर येणारे मर रोग असेल किंवा पहिली फवारणी कोणती करणं गरजेचं आहे ते छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ। तर निश्चितच मित्रांनो, आजचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे हा संपूर्णपणे पहा आणि समजून घ्या। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। निश्चितच मित्रांनो, जे आपली कोबी असेल किंवा फ्लावर आहे हे दोन्हीकडे पण सेम शेड्यूल राहणार आहे। कोबी फ्लावर या ठिकाणी जर लागवड केली असेल, बेड सिस्टीम आहे, त्यानंतर ड्रिप असेल किंवा पाटपाडी पण आहे किंवा सारा पद्धत सुद्धा म्हणू शकतो। तर या ठिकाणी महत्त्वाचं जे ऍप्लिकेशन असेल की पहिलं फवारणी कोणतं करणं गरजेचं आहे, तर शक्यतो पहिलं फवारणी करत असताना या ठिकाणी लागवड केल्यानंतर व्हाईट फ्लायचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा जाणवत असतो। तर साधं एखादं कीटकनाशक या ठिकाणी जीएसपी क्रॉप सायन्सचं SLR प्रो जो मॉलिक्यूल आहे, जो कंटेन असणारा जो प्रोडक्ट आहे SLR 525 जो आहे, याच्यामध्ये 3 कंटेन एकत्र आहे, तो आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचा आहे, अर्धा ते 1 ml प्रति लिटर। त्याचबरोबर याच्याबरोबर कॉम्बिनेशनला नीम ऑइल अर्थात या ठिकाणी अॅग्रोमिक्सच्या कंपनीचं बायोविटर जे अतिशय कडू प्रमाणामध्ये आहे, जेणेकरून झाड कडू केलं की फार पूर्णपणे या ठिकाणी कुठलेही जरी रशीचे किडे जरी बसले तरी ते खाणार नाही, म्हणून या ठिकाणी बायोविटरचा आणि SLR 525 चा स्प्रे करून घ्यायचा आहे। बायोविटर 1 ml ने आणि SLR अर्धा ml किंवा 1 ml पर्यंत जरी घेतलं तरी चालणार आहे। तर हे कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी पहिलं वापरून घ्यायचं लागवड केल्यानंतर साधारणपणे 3ऱ्या ते 4थ्या दिवशी। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो स्प्रे असणार आहे निश्चितच या ठिकाणी 11व्या 15व्या दिवशी, तर निश्चित या ठिकाणी नीम ऑइल पुन्हा एकदा आहे, त्याच ठिकाणी बायोविटर सुद्धा आहे आणि बेनिविया साधारणपणे 2 ते 2.5 ml प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला बेनिवियाचा फवारणी काढून घ्यायची। हा झाला दुसरा स्प्रे। त्यानंतर महत्वाचा विषय असणार आहे की लागवड झाल्यानंतर येणाऱ्या अडीअडचणी आहेत। लागवड केल्यानंतर मुळांची वाढ होत नाहीये किंवा मुळकूज होते किंवा काहीतरी खात आहे, तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदाच या ठिकाणी आपल्याला जमिनीमधून या ठिकाणी क्लोरोपायरिफॉस आपण या ठिकाणी द्यायचे, की जेणेकरून जमिनीमध्ये असणारी खोडकीड असेल किंवा आळई आहे तर या क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन जरी दिलं तरी चालणार आहे। तर जमिनीमध्ये असणारी जी खोडकीड असेल, आळई आहे, हुमणी असेल, त्याला काही ना काहीतरी प्रतिबंधक म्हणून हे काम करणार आहे। आणि त्याचबरोबर बुरशीनाशक म्हणून या ठिकाणी रोको किंवा मेटालायझिकल या दोन्ही एक कॉम्बिनेशन मध्ये आपण या ठिकाणी देऊ शकतो। त्याचबरोबर कॉम्बिनेशनला ह्युमिक जरी दिलं तरी चालणार आहे, म्हणजे नवीन मुळांची वाढ होईल, जमिनीतल्या किडीचा नाश होईल आणि बुरशीनाशक म्हणून या ठिकाणी मेटालायझिकल सुद्धा आपल्याला जमिनीतील फंगस आहे, जी फ्युजोरियमची बुरशी आहे ती करण्यासाठी या ठिकाणी काम करणार आहे। तर हे जे महत्त्वाचं ऍप्लिकेशन आहे हे आपल्याला कंटिन्युटी या ठिकाणी करून घ्या आणि त्याच पद्धतीमध्ये ऍप्लिकेशन करा। 1-2 शेड्यूल तुम्हाला पाटपाणी असेल किंवा ड्रिपचे दिलेत आणि 2 महत्त्वाचे स्प्रे ते तुम्हाला फवारणीच्या माध्यमातून दिले। तर निश्चितच हे फवारणीचे ऍप्लिकेशन करून घ्या आणि त्याच्या पद्धतीमध्ये नियोजन करा। निश्चितच ही माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि विशेष म्हणजे अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा। धन्यवाद।